यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी शहरात स्मार्ट मीटर योजनेविरोधात गुरुवारी नागरिकांनी कडकडीत बंद पाळत भव्य मोर्चा काढला. आठवडी बाजारातून सुरू झालेल्या या मोर्चात नागरिक, व्यापारी, शेतकरी तसेच विविध सामाजिक व व्यापारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. स्मार्ट मीटर योजना तात्काळ रद्द करावी, वाढीव वीज बिलांची चौकशी करून नागरिकांना दिलासा द्यावा आणि वीज ग्राहकांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत मोर्चेकऱ्यांनी महावितरण कार्यालयाकडे कूच केले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ढाणकी शहरातील मुख्य बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आणि त्या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेची आर्थिक पिळवणूक होत आहे. त्या ठिकाणी जर पहिल्या मीटरचं 400 बिल येत होतं तर आता ते 4000 बिल आलं, म्हणजे 4 पट आणि 10 पटीचं बिल त्या ठिकाणी या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आलं. त्यामुळं जनतेला याचा फार मोठा त्रास होत आहे, ग्राहकांना त्रास होत आहे. म्हणून हा स्मार्ट मीटर या ठिकाणी कोणत्याही हालतीत बसवण्यात येऊ नये अशी सर्व पक्षीयांच्या, सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आमची प्रमुख मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की जे जादा बिल आलेले आहे, आज तुम्हाला सांगतो प्रत्येक घरामध्ये मीटरच्या माध्यमातून एवढी काही लूट या महावितरणनं केलेली आहे. जर या ठिकाणी एकीकडे लिहून देतात की उपलब्ध बिल नाही आमच्याकडे, तुमचं माहिती नाही, आणि एकीकडे देतात की 250-300 युनिट त्या ठिकाणी टाकतात. हे कोणत्या आधारावर टाकतात? आताच आपण पाहिलं की ते नाकले ते इंजिनियर आहे, ते त्या ठिकाणी सर्व पक्षीय जर आंदोलन करायला गेले, कोणता विषय घेऊन गेले तर त्या ठिकाणी ते अट्रॉसिटी करण्याची धमकी देतात आणि सामान्य माणसाला ते अशी असभ्य वर्तणूक देतात. त्यामुळे त्याची निलंबित होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ढाणकी शहर हे फार मोठं शहर झालेलं आहे, नगरपंचायत झालेली आहे आणि गणपती असो, दुर्गादेवी असो, बाबासाहेब आंबेडकर जयंती असो, शिवजयंती असो, अहिल्यादेवी जयंती असो, की अनेक महापुरुषांच्या जयंत्या असो मोठ्या उत्साहाने या पूर्ण गावामध्ये साजऱ्या होतात. आणि या गावाचा मिरवणूक रस्ता एकच आहे आणि त्या रस्त्यामध्ये हे तारं, गावात तारं, असे अनेक खंबे वाकडे, अशा अनेक समस्या आहेत, त्या सुद्धा दुरुस्त तात्काळ केल्या पाहिजे, जेणेकरून आमच्या मिरवणुकीला किंवा गावकऱ्यांना त्रास होणार नाही. उदाहरण म्हणून सांगतो, तुम्ही पत्रकार बंधू आहात, बाळासाहेब गंदेवारचं कॉम्प्लेक्स पहा, त्याच्यासमोर तारफा त्या भाजी मंडीवाले ते लोक बसतात ते गाडी घेऊन त्याच्या डोक्याला लागलेलं आहे.